नमस्कार मित्रांनो, माझे नाव आहे दर्शन आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया की इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही मर्चंट नेव्ही कशी जॉईन करू शकता. तर यासाठी आपण दोन कोर्स करू शकतो, GME किंवा ETO. GME असतं ग्रॅज्युएट इन मरीन इंजिनिअरिंग आणि ETO असतं इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर. पहिले आपण बोलूया GME विषयी, ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग. हा कोर्स फक्त 8 महिन्याचा आहे. 4 महिन्याचे 2 सेमिस्टर असतात आणि हा कोर्स कोण करू शकतं? ज्यांनी BE किंवा BTech केलेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, तेच हा कोर्स करू शकतात. हा कोर्स करण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत चला मी तुम्हाला सांगतो. पहिले तर हा कोर्स जॉईन करण्याच्या टायमाला तुमची एज आहे ती लेस दॅन 28 पाहिजे. यू शुड बी अनमॅरिड. यू शुड बी मेडिकली फिट. मेडिकल सर्टिफिकेट लागतं अप्रूव्ड डॉक्टर्सकडनं. नंतर तुमचे 12चे जे पर्सेंटेज आहेत ते पण इथं मॅटर करतात. PCMचे पर्सेंटेज पाहिजे तुमचे 60+ आणि इंग्लिश 50+. दॅट्स इट. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये एंट्री करता आणि स्टार्टिंगची सॅलरी असते 3 to 4 lakhs आणि पुढे चालून तुम्ही चीफ इंजिनिअरिंग बनता, जो की इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा हेड असतो. दुसरा कोर्स आहे ETO इलेक्ट्रोटेक्निकल ऑफिसर. हा फक्त 4 महिन्याचा कोर्स आहे. हा कोर्स कोण करू शकतं? ज्यांच्याकडे डिप्लोमा किंवा बॅचलर्स डिग्री आहे इन इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, तेच हा कोर्स करू शकतं. हा कोर्स करण्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहेत ते तुम्हाला सांगतो. एज लिमिट 28 years old. यू शुड बी अनमॅरिड वाईल जॉईनिंग दिस कोर्स. नंतर PCM 60% आणि इंग्लिश 50% इन क्लास 12th आणि मेडिकली फिट पाहिजेत तुम्ही. आता मोस्ट इम्पॉर्टंट, हे कोर्सेस करायचे कुठनं? जे चांगले कॉलेजेस आहेत, वेल नोन कॉलेजेस आहेत, तिथनंच हे कोर्सेस करा, कारण नंतर प्लेसमेंटसाठी प्रॉब्लेम नाही होत, कारण या कोर्सेसची फीस पण चांगलीच असते. कोणत्याही आलतू फालतू कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ नका आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा, मी नक्की रिप्लाय करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.